आणि मुंबईतल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत घेण्यात आलेल्या विविध कौशल्य विकास प्रशिक्षणाचं आज प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं। सॅपियो अनालिसिस या संस्थेनं हे कौशल्य प्रशिक्षण दिलं। या पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून फक्त इमारतींचा विकास न करता जीवनमानाचा विकास सुद्धा व्हावा या उद्देशानं वेगवेगळ्या कामांचं प्रशिक्षण देण्यात आलं। या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळणार आहे। पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत घेण्यात आलेल्या या उपक्रमाचं कौशल्य विकास विभाग आणि स्थानिक तरुणांकडून कौतुक करण्यात आले। धारावीकर खूप एंटरप्राइजिंग आहेत। त्यांची वेगळी इकॉनॉमी आहे, एक वेगळं अर्थव्यवस्था आहे आणि खूप सारं मुंबईला लागणाऱ्या कितीतरी गोष्टी धारावीत तयार होतात। धारावीतना त्या सर्व्हिसेस मुंबईला मिळतात। तर धारावी इतका अविभाज्य अंग आहे मुंबईचा की धारावी जर का नसेल तर खूप गोष्टी मुंबईच्या ठप्प पडतील। सो अशी ही जर का धारावी आहे आणि इथे राहणारी ही लोक आहेत तर लाईव्हलीहूड त्यांचं आज एक ऑलरेडी आहे, नाही असं नाही। पण यंग मुलांना अगदी आपल्या आवडीचं फील्ड त्याप्रमाणे त्याचं ट्रेनिंग मिळून पुढे स्वतःचं कामधंदा सुरू करण्याची ऑपॉर्च्युनिटी किंवा मग कुठे नोकरी करण्याची ऑपॉर्च्युनिटी ही एक खूप चांगली गोष्ट आहे। सो माझ्या मते या प्रोग्रामचं हे वैशिष्ट्य आणि आणखीन वेगळे आणखीन कोर्सेस सुरू करण्याचा जो प्रयत्न आहे तो फार आजच्या टाईममध्ये कौशल्य हे आम्हाला असं वाटतं की जगातलं सर्वात मोठं हे ॲसेट आहे मनुष्यांच्या। आणि युवा देश जे आपले आहे त्यांना कौशल्य कसा करता येईल आणि त्यांच्या कौशल्यांचा कसा रोजगार निर्मितीसाठी आपण वापर करू शकतो हे खूप मोठा विषय आहे। आणि हे काही छोटा विषय नाही, हे खूप मोठा आणि गंभीर विषय आहे। त्याच्यावर DRPPL यांनी एक फोकस ठेवला आहे आणि फक्त रिडेव्हलपमेंट न करता रिहॅबिलिटेशन आणि लाईव्हलीहूड कसा वाढवता येणार त्याच्यासाठी ते प्रयत्न करत आहे। तर त्याच्यासाठी माझं असं म्हणणं आहे की हे सर्वात मोठं ॲसेट आणि सर्वात मोठं गोष्ट जे DRPPL तिकडे करत आहे। इसका फ़ायदा मुझे ज़्यादा होगा। पहली बात तो जो हम लोग को सर्टिफिकेट मिला और जितना हम लोग को सीखने के लिए मिला यहाँ से बहुत अच्छा लगा कि जहाँ हम बाहर पैसे देके सीखते थे उससे भी बेटर मतलब यहाँ से सीखने मिला हमें। और प्लस दूसरा बात है कि जो हमें किट मिला वो हम घर पे बैठ के हम खुद कर सकते हैं कुछ ना कुछ काम। हम बाहर जा नहीं सकते क्योंकि हम लोग मैरिड हुए हैं तो फिर हम लोग को अलाउ नहीं बाहर जाने का। तो वो चीज़ें हम घर पे बैठ के हम खुद का कुछ बिझनेस खोल सकते। एक 12वी नंतर एक मोबाईलचे एक असे हॅबिट जातात लोकाला। एक आता गेममध्ये ॲप डेव्हलपमेंटमध्ये त्याच्यामध्ये कोर्स आहे खूप। एका मोबाईल शिकायचे एक जास्त स्किल्स आहे, एकाचे सॉफ्टवेअर स्किल्स बी आणि टेक्नॉलॉजी स्किल्स पण आहे आणि फायदा खूप आहे।